गीते हे नेमका काय निर्णय घेतात याकडे सगळ्यांचं आता लक्ष लागलेलं आहे, कारण त्यावरूनच जळगावच्या जागेचा सुद्धा तिढा हा मिटणार आहे। वळ्यात पुढच्या बातमीकडे। सर्वसामान्यांसाठी चिंताजनक बातमी, कारण मान्सून पुन्हा रेंगाळलाय। राज्यात पावसासाठी वाट पाहावी लागणार आहे। पुढचे 4 ते 5 दिवस महाराष्ट्रात मान्सून दाखल होण्यासाठी पोषक स्थिती नाहीये, अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे। एसडी सानप यांनी ही माहिती दिलेली आहे। उत्तरेकडून येणाऱ्या कोरड्या वाऱ्यांमुळे सगळा परिणाम झालेला आहे, असं त्यांनी म्हटलेलं आहे। त्यासोबतच त्यांनी पुढचे 3 ते 4 दिवस हा मान्सून लांबेल असं म्हटलेलं आहे। त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी अजिंक्य धायगुडे यांनी। पुणे हवामान विभागाचे शास्त्रज्ञ एसडी सानप सर आहेत। सर, खरं तर महाराष्ट्राची चिंता वाढवणारी ही सगळी गोष्ट आहे। मान्सून बाबत नेमका आत्ता आपल्याला काय सांगू शकता आपण? येस, आता जर आपण बघितलं तर दक्षिण कोकण किंवा किनारपट्टीचा प्रदेश, तिथं जर बघितलं तर ढगनिर्मिती, जसं तुम्ही म्हणालात की ढगनिर्मिती खूपच कमी आहे। आणि त्याचं मुख्य कारण म्हणजे काय होतं आहे की उत्तरेकडनं येणारे जे ड्राय किंवा कोरडे वारे आहेत त्यांचं इंट्रुशन किंवा त्यांचं प्रमाण वाढलेलं आहे, आणि त्यामुळं या ठिकाणी ढगनिर्मिती होणं डिफिकल्ट झालं आहे। किंवा मग आपले जे मान्सूनचे वारे आहेत ते पुढे सरकण्यासाठी थोडंसं ऑब्स्ट्रक्शन किंवा अडथळा निर्माण झालेला आहे। त्यामुळं आपल्या तिथं आता मान्सून पुढे सरकण्यासाठी थोडीशी डिफिकल्ट कंडिशन्स आहे असं आपण म्हणू शकतो। सर, आत्ता महाराष्ट्रात मान्सूनचा पाऊस नेमका पडतोय कुठे, काय याबाबत काय माहिती? आता फक्त मान्सून तळ कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रातील काही भागांमध्ये जसा आला होता तिथंच थांबलेला आहे। त्याचा प्रोग्रेस आता पुढं आपल्याला जाताना दिसत नाहीत, आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की ह्या कोरड्या वाऱ्यांमुळं आपले मान्सूनचे वारे पुढे जाण्यासाठी अडथळा निर्माण झालेला आहे। उत्तरेकडून कोरडे वारे वाहत आहेत ते मान्सूनला अडथळा ठरत आहेत असं तुमचं म्हणणं आहे? किती दिवस हीच परिस्थिती असू शकते? मिनिमम 4 ते 5 दिवस अशीच कंडिशन्स राहण्याची शक्यता आहे, आणि त्यानंतर जरी मान्सून पुढे सरकला तरी तो खूप पूर्ण रिजनवर सरकेल किंवा पूर्ण महाराष्ट्र त्याने व्यापला जाईल असं सांगणं कठीण आहे किंवा डिफिकल्ट आहे। त्यामुळं मान्सून पूर्ण महाराष्ट्र कव्हर करण्यासाठी आपल्याला अजून वाट बघावी लागेल। सर्वसाधारणपणे सर, आत्ता तळ कोकणात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल असा एक तुमचा अंदाज आहे की सर्व दूर पडणार आहे? सर्वदूर पावसाची शक्यता आता तरी कमीत कमी 4 ते 5 दिवस नाही आहे। इतर ठिकाणी भारतीय हवामान विभागाने येलो अलर्ट दिलेला आहे, परंतु तो पूर्व मोसमी पाऊस किंवा वादळी पावसासाठी आहे, तो मान्सूनचा पाऊस नाही आहे। आता सर, इथून मागचे जे अंदाज होते की आपले की 15 तारखेपर्यंत महाराष्ट्रभर पाऊस पडेल, तर आता ही तारीख पुढे जाईल अजून असा एक अंदाज आहे? नाही, याच्या आधी आपण कधीही 15 तारखेला पाऊस महाराष्ट्रभर पोहोचेल असं सांगितलं नव्हतंच। आपण फक्त त्या दिवसाचे अपडेट्स देत होतो। 15 जून ही तारीख जी आहे ती सरासरी तारीख आहे की पूर्ण महाराष्ट्र कव्हर करण्यासाठी मान्सूनला 15 जूनपर्यंत तो पूर्ण महाराष्ट्र कव्हर करतो। आणि आत्ता जर बघितलं आपण तर अजून काही दिवस त्याला पुढे सरकण्यासाठी लागतील, तर नक्कीच थोडासा डिले होताना आपल्याला दिसतोय। गतीला पोषक वातावरण सध्या नाही, आणि त्यामुळे पुढील 3 ते 5 दिवस आता मान्सूनमध्ये कुठलीही प्रगती होणार नसल्याचं सध्या पुणे हवामान विभागाकडून सांगितलं जात आहे। त्यामुळे अर्थातच महाराष्ट्रात जे शेतकरी, जे नागरिक पावसाकडे डोळे लावून बसलेले आहेत, आणखी आता महाराष्ट्राला पावसाची प्रतीक्षा करावी लागणार आहे। कॅमेरा पर्सन निकेतन मानेसह अजिंक्य धायगुडे, NDTV मराठी, पुणे।